नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर, वार बुधवार। आज आहे सर्वपित्री अमावस्या। पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाचे असून ज्या पूर्वजनांची मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केली जाते। तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात। हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असं म्हटलं जाते। या सर्वपित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असंही म्हटलं जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्या महत्त्व हे देखील वेगवेगळे असतात। सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृलोकांमध्ये जात असतात। तसेच या अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे, म्हणून ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते। मित्रांनो, आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज आहे अमावस्या आणि आजच्या दिवशी आपल्याला घरात संध्याकाळी या कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यानंतर घरातील भांडणं, अडचणी, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल आणि माता राणीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो। फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वर शक्तीचा प्रभाव तो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती, मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आहे तर ते केले जातात। हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी आहेत त्या दूर होतात। तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते। तर आज हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, पण जर तुम्हाला अगदी शक्य आहे तर हा उपाय तुम्ही 6 ते 9 ह्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। का की ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते। आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर ह्याच वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। म्हणून ह्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो करणं शक्य झालं तर ह्याच वेळेत तुम्ही हा उपाय करा। परंतु काही कारणामुळे तुम्हाला शक्य झालं नाही तर काही हरकत नाही, तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे असा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल। तर मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असेल, मग ही भांडणारी नवरा बायकोंची असेल, मुलं आईचे असेल, सतत वादविवाद कलह होत असेल, आपल्याला कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल, तर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेली असेल, घरामध्ये काही नकारात्मकता असेल, यामुळे आपल्याला आपल्या घरात लक्ष्मीही टिकत नसेल, आलेली लक्ष्मी ही सतत आपल्या घराकडून निघून जाते आणि घरामध्ये गरिबी आणि दरिद्री संपण्याचं नाव घेत नसेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, तुम्ही अगदी प्रयत्न करतात पण प्रयत्नही करूनही तुम्हाला जे आहे ते कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या जीवनातील अडचणी आहेत तर त्या संपत नसेल, तर त्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर
जाळ्यांना खूप महत्त्व दिलं जाते. कापूर जाळण्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते. आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत ह्या संपूर्णपणे नष्ट होतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे. आणि यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला एक मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ते घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकतात. यानंतर यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला 3 अखंड फुलाचे लवंग घ्यायचे आहेत. त्याला फूल असतात अशा 3 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. 3 हिरवी वेलची असते ती आपल्याला घ्यायची आहेत. या सगळी वस्तू आपल्याला आपल्या हातात घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला घरामध्ये लहान मूल असेल त्या मुलांवरून तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून तर खालपर्यंत उतारून घ्यायचं आहेत. यानंतर ह्या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीतून पण आपल्याला उतारून घ्यायचं आहेत. यानंतर आपल्याला घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचं. हे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात त्यामध्ये नकारात्मकता आहे तर ते साचलेली असते आणि हा वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार होत झालेला असतो. यामुळे घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला वस्तू ज्या आहेत त्या टच करून घ्यायच्या आहेत. यानंतर या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यांना सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतारून घ्यायचं आहेत. आणि यानंतरनं सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पणतीमध्ये किंवा कापूर जे असते कापुराचं भांडं जे असते त्यात टाकायचं आहेत. यानंतरनं आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही कापूर जो तुमच्याकडे असेल तो कापूर घेतला तरी काहीच हरकत नाही. तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. 5 कापरांच्या वड्या घ्या, तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत. एकाच वेळी तुम्हाला त्या पंतीमध्ये किंवा कापरांचं जे भांडं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्यावरती आपल्याला ठेवायची आहेत. अशा पद्धतीने एक करून आपल्याला ह्या सर्व वस्तूसोबत 5 कापडाच्या ज्या वड्या आहेत त्या जाळायच्या आहेत. आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहेत. यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलून आपण त्या धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती जाऊन हे भांडं जे आहेत तर ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहेत. आणि उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे. जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्री इडापिडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल. जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही. उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवीही प्रवेश करणार नाही. म्हणून हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्की करायचा आहे. या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर ज्या काही वस्तू शिल्लक राहील त्या तुम्हाला निर्मलामध्ये टाकून द्यायचं आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे. तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही त्या वस्तू ज्यांना भेटणार नाही तर त्यांनी एक अजून पुढची उपाय करायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर ते पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहेत. यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्याला देव्हाड्यासमोर बसायचं आहे. कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे. यानंतर ह्या मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची जी रख्या असते ती टाकायची आहेत किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म सुद्धा त्यावरती टाकू शकतात. आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहेत. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घरात झाडता येणार नाही, म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर जे आहे ते झाडून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडून
जे आहे ते गाळायचं आहेत. ज्या प्रकारे आपण घरातून झाडून काढता कचरं बाहेर काढतो त्याच पद्धतीने हे पिवळी मोहरी जे आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहेत. तर अशा पद्धतीने हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात. तसेच आपली गाडी असेल, एखादं दुकान असेल, आपलं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ आहे तर ते 7 वेळा उतारून घ्यायचं आहेत. आजच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे. नारळ घ्यायचं आहे, नारळामध्ये पाणी असायला हवे. यानंतर त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती, आपली गाडी असेल 4 चाकी असेल 2 चाकी असेल त्या गाडीवरून, आपल्याला एखादं दुकान असेल तर त्या दुकानावरून तुम्हाला 7 वेळा हा नारळ उतारून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकून दिला तरीसुद्धा चालेल. तसेच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आजच्या दिवशी आपलं घरात गंगाजलाने नक्की पवित्र करा. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल जे आहे ते शिंपडायचं आहेत. आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायची आहेत. आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यामुळे आपलं घर जे आहे त्याला शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. ह्या सणाला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून गंगाजल जे असेल तर ते घरामध्ये गंगाजल हे नक्की शिंपडा. यामुळे घरात नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो उपाय आहे हा संध्याकाळी नक्की करा. याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि ही माहिती कशी वाटली, जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः.